मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आताची एक सर्वात मोठी बातमी ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहेत ती पवित्र पोर्टल बाबतीत आहे. पवित्र पोर्टल मध्ये आपलं सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर शिक्षक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टल बंद आहे. आणि त्याच बाबतीत एक ब्रेकिंग न्यूज आहे मित्र. शिक्षक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टल आता लवकरच सुरू होत आहे. त्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे. आता ही घोषणा कोणी केली आणि किती दिवसात पवित्र पोर्टल हे सुरू होणार आहे, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. मित्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यावर चर्चा सुरू असताना विधान परिषद मध्ये शिक्षक आमदार माननीय दराडे साहेब यांनी शिक्षक भरती विषयीचा प्रश्न उपस्थित केला. आणि हा शिक्षक भरतीविषयीचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याला माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी काय उत्तर दिलं ते आपल्याला बघायचं आहे. त्यांनी इथे उत्तरही दिलं आणि उत्तरामध्ये त्यांनी शिक्षक उमेदवारांना आश्वस्त केलंय की शिक्षक भरती जी आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे. आणि पवित्र पोर्टल मार्फत होत असताना सध्या जे पवित्र पोर्टल शिक्षक उमेदवारांसाठी बंद आहे ते लवकरच सुरू होणार आहे. आता मग त्याच्यामध्ये जे सुरू होण्यासाठी त्यांनी कालावधी सुद्धा दिला की किती दिवसात सुरू करणार आहेत. त्यांनी दोन तीन गोष्टीवर याच्यामध्ये भर दिलेला आहे. एक तर त्यांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांची बिंदू नियमावली सर्व जिल्ह्यांची पूर्ण झालेली आहे. ही एक त्यांनी माहिती दिलं. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात, नगर परिषदच्या शाळा येतात आणि महानगरपालिकांच्या शाळा येतात, यांची बिंदू नियमावली मागासवर्गीय कक्षाकडनं तपासून पूर्ण झालेली आहे. हा एक आपल्यासाठी फार मोठा प्लस पॉइंट आहे. दुसरं त्यांनी सांगितलंय की शिक्षकांच्या ज्या आंतर जिल्हा बदलीचा जो टप्पा आहे तो सुद्धा आता पूर्ण होत आहे. आणि तिसरं त्यांनी हे सांगितलं की जे काही शिक्षक बांधव सरप्लस आहेत त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि हे खरं आहे. मला सुद्धा काही म्हणजे जे काही सरप्लस झालेले आहेत त्यांचे फोन आलेले आहेत की सर या सरप्लस मध्ये कोणती शाळा घ्यायची, आम्ही कसं करायचं काय नाही. ती प्रक्रिया सध्या एज्युकेशन ऑफिसला सुरू आहे मित्र. आणि ही प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत ज्यांनी पवित्र पोर्टलवर महा टीचर रिक्रुटमेंट 2022 यावर सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे, त्यांच्यासाठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचा त्यांनी कालावधी सुद्धा सांगितला. माननीय आमदार साहेबांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलंय की आम्ही येत्या 15 दिवसात, मित्र, येत्या 15 दिवसात शिक्षक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टल सुरू करत आहोत. म्हणजेच तुम्हाला येत्या 15 दिवसानंतर चॉईस फिलिंग उपलब्ध होणार आहेत. त्यांनी आणखी हे पण सांगितलं त्याच्यामध्ये की बऱ्याचशा शिक्षण संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या जाहिराती सुद्धा अपडेट झालेल्या आहेत. आणि मित्र, येत्या 15 दिवसात तुम्हाला चॉईस फिलिंग द्यावं लागणार आहे. ही सध्याची ऑथेंटिक न्यूज आहे. विधान परिषद मध्ये जेव्हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे तेव्हा माननीय शिक्षण मंत्री यांनी याविषयी जे चॉईस फिलिंग आहे त्या चॉईस फिलिंग विषयी स्पष्ट आश्वासन दिलेलं आहे की 15 दिवसानंतर महाराष्ट्रातील शिक्षक उमेदवारांना चॉईस फिलिंग साठी पवित्र पोर्टल सुरू होत आहे. तर मित्रांनो, ही आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे. आणि आता तुम्हाला चॉईस फिलिंगचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि 15 दिवसानंतर
व्यवस्थित चॉईस फिलिंग करून पुढली प्रोसेस तुम्हाला पवित्र पोर्टलवर करावयाची आहे. आणि हीच एक ब्रेकिंग न्यूज मला तुम्हाला द्यायची होती. त्यांनी आकडा सुद्धा विधान परिषदेमध्ये सादर केलेला आहे. किती लोकांनी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि किती उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की आतापर्यंत 1,62,562 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेलं आहे. हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे शिक्षक भरतीच्या रेसमध्ये किती शिक्षक उमेदवार आहेत, तर त्यांनी सांगितलं 1,62,562 उमेदवार आहेत. आणि परीक्षा किती लोकांनी दिली होती, तर 2,16,443 उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली होती. हा सुद्धा त्यांनी आकडा विधान परिषदमध्ये सादर केलेला आहे. म्हणजे एकूण परीक्षा देणारे विद्यार्थी होते 2,16,443 आणि एकूण जे शिक्षक उमेदवार आहेत ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेले आहेत ते आहेत 1,62,562. हा आकडा सुद्धा त्यांनी विधान परिषदमध्ये चर्चेच्या वेळेस दिलेला आहे. म्हणून आता आपल्याला रेडी राहायचं आहे आणि 15 दिवसानंतर तुमचं जे चॉईस फिलिंग होणार आहे ते आपण एक चांगल्या प्रकारे आपल्याला चॉईस द्यायचे आहेत. म्हणजेच तुमचं जे सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे तुम्ही त्याच्या अनुषंगानेच तुम्हाला चॉईस द्यायची आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. चॉईस देण्याच्या वेळेस आपण बरेचदा याच्यावर चर्चा केलेली आहे की आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार करायचा आहे. चॉईस फिलिंग करत असताना प्रवर्गाचा विचार करायचा आहे, समांतर आरक्षणाचा विचार करायचा आहे, शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचा विचार करायचा आहे, विषयाचा विचार करायचा आहे, कुठल्या गटाची जाहिरात आहे त्याचा पण विचार करायचा आहे, कुठलं मीडियम आहे ते सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच मित्र तुम्हाला चॉईस फिलिंग करायचं आहे. तर सध्याची एक मला ब्रेकिंग न्यूज आणि आनंदाची गुड न्यूज तुम्हाला जी सांगायची होती ते 15 दिवसामध्ये चॉईस फिलिंग स्टार्ट होत आहे. म्हणजे शिक्षक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टल हे 15 दिवसात नंतर सुरू होणार आहे आणि त्यांना चॉईस फिलिंग द्यावं लागणार आहे असं स्पष्ट आश्वासन माननीय शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांनी जे काही शिक्षक उमेदवार आहेत दराडे साहेब त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याच्या उत्तरात त्यांनी दिलेलं आहे. तर ठीक आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर त्याला जरूर तुम्ही लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही ब्रेकिंग न्यूज येतात त्या मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तर आजच्या या चर्चेला मी इथं फुल स्टॉप देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.